नोटीस बजावल्यानंतर काही दिवसापूर्वी आम्ही त्यांच्याशी चर्चा केली, परंतु चर्चेअंती सुद्धा काही त्यांचा निर्णय न झाल्यामुळे अखेरीस जर ते वेळेवर पुरवठा करू शकत नसतील तर आपल्याला त्यांचा जो निविदा आहे ती रद्द करावी लागेल अशा सूचना मी MSRTCच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या। त्यामुळे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळीकडे बातम्या चालल्यानंतर आमच्याकडे कंपनीचे सगळे जे प्रमुख लोक आहेत त्यांनी संपर्क साधला आणि त्यांनी आता नवीन असा प्रस्ताव दिलेला आहे की 2025 ह्या वर्षामध्ये 620 बसेस आम्ही देऊ, त्या 220 प्लस ह्या 620 अशा 840 बसेस ह्या वर्षात, त्याचबरोबर पुढल्या 2026 मध्ये 2150 आणि उरलेल्या ज्या 1600 बसेस आहेत त्या 2027 यात पुढल्या अडीच वर्षामध्ये ह्या बसेस ज्या आम्ही निश्चित केलेल्या त्या पूर्ण करू असं प्रकारचं नवीन त्यांनी पत्र आम्हाला आज दिलेलं आहे। परंतु त्यांनी दुसरी गोष्ट आमच्या निदर्शनास आणली की ज्या 220 बसेस आहेत त्याचं साधारणतः 100 कोटीच्या वर आम्हाला बिल आम्ही सबमिट केलेलं आहे, परंतु त्यापैकी फक्त आम्हाला 60 कोटी दिलेले आहे। 40 कोटीहून अधिक रक्कम ही आम्हाला दिलीच गेलेली नाही, कारण ज्यावेळेस आम्ही त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं त्यावेळेस एक सेपरेट अकाउंट उघडलं गेलं होतं की इलेक्ट्रिक बसमधनं जे काही उत्पन्न येतं त्या उत्पन्नासाठी जे अकाउंट उघडलं होतं त्यामध्ये फक्त 60 कोटी जमा झाले होते, कारण बाकीच्याही सुविधा सर्वसामान्य नागरिकांना आम्ही दिलेल्या, ज्येष्ठ नागरिकांना दिलेल्या, अंध व अपंगांना दिलेल्या आहेत, त्याचबरोबर माजी सैनिकांना दिलेल्या आहेत, आमच्या लाडक्या बहिणींना दिलेल्या आहेत। ह्या सगळ्या सुविधा देत असताना राज्य शासनाकडनं सुद्धा आम्हाला अनुदान जे आहे अपेक्षित ते आम्ही ह्यामध्ये धरलं नव्हतं। फक्त उत्पन्न आम्हाला 60 कोटी झालं होतं आणि त्यांना मात्र देय 100 कोटीचं होतं, त्यामुळे 40 कोटी रुपये आम्ही त्यांना देऊ शकलो नव्हतो। आता परिस्थिती अशी आहे की जोपर्यंत राज्य शासन आम्हाला पूर्णतः ह्या संदर्भात अनुदान देत नाही, म्हणजे त्यांनी जो प्रस्ताव दिलाय त्यानुसार राज्य शासनाकडे सुद्धा आम्ही प्रस्ताव पाठवलेला आणि VGFच्या माध्यमातून म्हणजे ह्या प्रकल्पातील 12 मीटरच्या 2800 बसेससाठी एकूण 860 कोटी रुपये अनुदानाशिवाय, तसेच 9 मीटर प्रकारातील 2350 बसेससाठी 2331 कोटी रुपये अनुदानाशिवाय अशी 3191 कोटी रुपयाची रक्कम आम्हाला भविष्यामध्ये ह्या बसेस चालवत असताना